राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा सन 2016-17 शालेय क्षमता चाचणी इयत्ता 8वी विषय भूगोल प्रश्न क्रमांक 56 ते 70. प्रश्न क्रमांक 56. खालीलपैकी कोणत्या भूवेष्टित सागरजलाची क्षारता कमी आहे? पर्याय आहेत: 1 भूमध्य समुद्र, 2 तांबडा समुद्र, 3 बाल्टिक समुद्र, 4 कॅस्पियन समुद्र. योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 बाल्टिक समुद्र. बाल्टिक समुद्र किंवा बाल्टिक समुद्राची सागरजलाची क्षारता ही कमी आहे. प्रश्न क्रमांक 57. खालील चित्रातील प्राण्यांचे नाव लिहा. पर्याय आहेत: 1 उंट, 2 लामा, 3 जगवार, 4 गॉनको. पर्याय शोधण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 लामा. खालील किंवा दिलेल्या चित्रातील प्राण्याचे नाव आहे लामा. प्रश्न क्रमांक 58. कोणत्या मृदेचे वितरण सहसा जागतिक नकाशात दाखविले जात नाही? पर्याय आहेत: 1 विभागीय मृदा, 2 अविभागीय मृदा, 3 आंतरविभागीय मृदा आणि 4 वाळवंटी मृदा. योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 आंतरविभागीय मृदा. आंतरविभागीय मृदेचे वितरण सहसा जागतिक नकाशात दाखविले जात नाही. प्रश्न क्रमांक 59. खालीलपैकी कोणत्या गटातील भूरूपे अपक्षरण कार्यामुळे निर्माण झालेली नाहीत? पर्याय आहेत: 1 हिमगवर, गिरिशृंग, लोमती दरी, 2 गळई, कुंभगर्त, व्ही आकाराची दरी, 3 अपक्षरण खळगे, भूछत्र खडक, यारदान, 4 हिमोड, हिमोडगिरी, हिमोड कटक. योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 हिमोड, हिमोडगिरी, हिमोड कटक. हिमोड, हिमोडगिरी, हिमोड कटक ही भूरूपे अपक्षरण कार्यामुळे निर्माण झालेली नाहीत. प्रश्न क्रमांक 60. खालीलपैकी ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर कोणते? पर्याय आहेत: 1 ब्रूस, 2 कॉशिस्को, 3 झील आणि 4 ब्रेटल फ्रेअर. योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 कॉशिस्को. कॉशिस्को हे ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर आहे. प्रश्न क्रमांक 61. चुकीची जोडी ओळखा. पर्याय आहेत: ए रिओ दी जानेरो पहिली वसुंधरा परिषद, बी अलेक्झांड्रिया इजिप्तमधील व्यापाराचे केंद्रस्थान, सी दार सलाम टांझानियाच्या जुन्या राजधानीचे शहर आणि डी किंबर्ले दक्षिण आफ्रिकेतील महत्त्वाचे बंदर. योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता.
योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 डी. किंबर्ले आणि दक्षिण आफ्रिकेतील महत्वाचे बंदर ही जी जोडी आहे ही जोडी चुकीची आहे. प्रश्न क्रमांक 62 हिम नदीचा वेग अतिशय कमी असतो कारण पर्याय आहेत 1 हिम नदी घनरूप असल्याने, 2 हिम नदी प्रवाही असल्याने, 3 हिम नदी मार्गात अडथळा असल्याने आणि 4 हिम नदी द्रवरूप असल्याने. योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 हिमनदी घनरूप असल्याने हिमनदीचा वेग अतिशय कमी असतो. प्रश्न क्रमांक 63 भारताने एकाच वेळी 10 कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडण्याचा विक्रम करणारा अग्निबाण. पर्याय आहेत 1 PSLV C9, 2 PSLV C10, 3 PSLV C11, 4 PSLV C12. पर्याय ओळखण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 PSLV C9. भारताने एकाच वेळी 10 कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडण्याचा विक्रम करणारा अग्निबाण आहे PSLV C9. प्रश्न क्रमांक 64 ब्लॅक फॉरेस्ट पर्वतामध्ये सापडणाऱ्या खनिजांच्या वाहतुकीसाठी जर्मनीतील महत्वाची नदी कोणती? पर्याय आहेत 1 वेझर, 2 डॅन्यूब, 3 एल्ब, 4 राहीन. योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 राहीन. ब्लॅक फॉरेस्ट पर्वतामध्ये सापडणाऱ्या खनिजांच्या वाहतुकीसाठी जर्मनीतील महत्वाची नदी आहे राहीन. प्रश्न क्रमांक 65 अंटार्क्टिका खंडाची शोध मोहीम प्रारंभ करणारा खलाशी. पर्याय आहेत 1 हेनरी बुल, 2 जेम्स कुक, 3 रोनाल्ड अँडरसन, 4 सर रँडम. योग्य पर्याय शोधण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 जेम्स कुक. अंटार्क्टिका खंडाची शोध मोहीम प्रारंभ करणारा खलाशी आहे जेम्स कुक. प्रश्न क्रमांक 66 खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश सार्क संघटनेमध्ये होत नाही? पर्याय आहेत 1 मालदीव, 2 भूटान, 3 म्यानमार, 4 बांगलादेश. पर्याय शोधण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 म्यानमार. खालीलपैकी किंवा दिलेल्या देशांपैकी म्यानमार हा देशाचा समावेश सार्क संघटनेमध्ये होत नाही. प्रश्न क्रमांक 67 शेतीचा लहान आकार, मर्यादित यांत्रिकीकरण, मनुष्य व पशुबळाचा जास्तीत जास्त वापर ही कोणत्या शेतीची किंवा शेती प्रकाराची वैशिष्ट्ये आहेत? पर्याय आहेत 1 विस्तृत शेती, 2 सखोल शेती, 3 मळ्याची शेती, 4 स्थलांतरित शेती. योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता.
योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 सखोल शेती. शेतीचा लहान आकार, मर्यादित यांत्रिकीकरण, मनुष्य व पशुबळाचा जास्तीत वापर ही सखोल शेती प्रकारच्या शेतीची वैशिष्ट्ये आहेत. प्रश्न क्रमांक 68. खालील आकृतीमध्ये डी अक्षराच्या ठिकाणी परिसंस्थेतील कोणता घटक येईल? पर्याय आहेत 1 प्राथमिक भक्षक, 2 द्वितीयक भक्षक, 3 तृतीयक भक्षक आणि 4 उत्पादक. योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 उत्पादक. दिलेल्या आकृतीमध्ये डी या अक्षराच्या ठिकाणी परिसंस्थेतील उत्पादक घटक येईल. प्रश्न क्रमांक 69. पृथ्वीच्या पृष्ठापासून केंद्रापर्यंत होत जाणारे बदल दिलेले आहेत. त्यापैकी चुकीचे विधान कोणते? 1 पृथ्वीच्या केंद्राकडे जाताना पदार्थाची घनता वाढ जाते. 2 पृथ्वीच्या गाभ्याकडून परावरणाकडे जाताना तापमानात वाढ होते. 3 भूकंपाच्या प्राथमिक लहरी पृथ्वीच्या अंतर्गत भागातील सर्व थरातून प्रवास करतात. आणि 4 पृथ्वी थंड होण्याची प्रक्रिया पृष्ठभागापासून सुरू झाली. योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 पृथ्वीच्या गाभ्याकडून परावरणाकडे जाताना तापमानात वाढ होते. पृथ्वीच्या गाभ्याकडून परावरणाकडे जाताना तापमानात वाढ होते हे विधान चुकीचे आहे. परावरणाकडून गाभ्याकडे जाताना तापमानात वाढ होते. प्रश्न क्रमांक 70. आकृतीत दाखविलेला खडकाचा कोणता अपक्षय प्रकार आहे? 1 कायिक अपक्षय, 2 रासायनिक अपक्षय, 3 जैविक अपक्षय आणि 4 जैव रासायनिक अपक्षय. योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 कायिक अपक्षय. दिलेल्या आकृतीमधील खडकाचा जो प्रकार आहे तो प्रकार किंवा अपक्षय प्रकार आहे तो कायिक अपक्षय आहे. अभ्यासक्रमावरील नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी गरुड भरारी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा व लाईक करून शेअर करा.